सर्वांना नमस्कार. मी अश्विनी आहे. आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले आहात. मागील अध्यायात आपण युरोपमध्ये लोकशाही सरकारे निर्माण करणाऱ्या या लोकशाही क्रांतीबद्दल जाणून घेतले होते. जगभरातील लोक अजूनही आपल्याला नागरिकांच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करणारे सरकार तयार करण्याच्या स्वप्नांच्या दिशेने काम करत आहेत. हे सरकार सर्वांना मोकळेपणे आणि समानपणे सहभागी होऊ देईल आणि सर्व प्रकारच्या लोकांचा सन्मान करण्यासाठी जागा उपलब्ध करून देईल. अलीकडे लोकशाहीसाठी लढणाऱ्या 2 देशांबद्दल बोलूया. ते म्हणजे लिबिया आणि म्यानमार. शिकण्याचा परिणाम. लिबियाबद्दल लिबियातील बदल, म्यानमारबद्दल आणि म्यानमारमधील बदल, वैशिष्ट्ये, लोकशाही आणि हुकुमशाही, मार्च ऑफ डेमोक्रेसी. कीवर्ड्स: आदिवासीवाद, एखाद्या जमातीत किंवा जमातीत संघटित होण्याची स्थिती किंवा वास्तुस्थिती. राजेशाही, अशी राजकीय व्यवस्था ज्यामध्ये सर्वोच्च अधिकार राजाकडे असतो. अनुवांशिकद्वारे तो आपले संस्था प्राप्त करणारा वैयक्तिक शासक. भ्रष्टाचार, बेकायदेशीर वाईट किंवा बेईमान वर्तन, विशेषतः लोकांकडून सत्तेच्या पदावर. भटकेपणा, एकाच ठिकाणी जास्त काळ न राहणारी भटकणारी व्यक्ती. नीलम, एक पारदर्शक मौल्यवान दगड, सामान्यतः निळा, जो एक प्रकारचा अल्युमिनियम ऑक्साईड आहे. लिबियाबद्दल. लिबिया हा उत्तर आफ्रिकेतील एक देश आहे जो वापरला जातो इटलीची सत्ता असेल. 1951 मध्ये ते स्वातंत्र्य झाले, पण आहे अजूनही गरीब देश. राजा इंद्रिस त्याच्याच बरोबर नेता बनला. श्रीमंत आणि प्रभावशाली कुटुंबाची मदत होती.
बहुसंख्य लोकसंख्या विविध जमात्यामधील शेतकरी व पशुपालक होती. पारंपरिक आदिवासी प्रमुखांनी राज्य केले या जामीत. 1959 मध्ये लिबियाला भरपूर पेट्रोलियम सापडले आणि तो खूप श्रीमंत झाला. राजा आणि काही बालढ्य कुटुंबे मिळाली बहुतेक नवीन पैसे. उत्तर आफ्रिकन तरुणांनी वसाहतवादी राजवटीपासून मुक्का, नागरिकांसाठी चांगले जीवन असलेल्या नवीन देशांचे ध्येय ठेवले. त्यांना एकता आणि शांतता हवी होती. हिंसाचार आणि संघर्ष संपवायचे होते. तेलातून मिळणारे पैसे हे त्यांना न्याय्य वाटून घ्यायचे होते. लिबियातील बर याच लोकांना या कल्पना आवडल्या सुद्धा. 1969 मध्ये गद्दाफी आणि 70 अधिकारी यांनी लिबियाचा ताबा घेतला आणि राजेशाही संपुष्टता आणली. 12 लष्करी सदस्यांच्या नेतृत्वाखाली फ्री ऑफिसर्स चळवळीने लिबियाचे आधुनिकीकरण आणि निष्पक्ष बनवण्यासाठी लष्कराचा पाठिंबा मिळवला. लिबियावर आदिवासी सरदारांचा सत्ता होती. लोक त्यांच्या जमातीची काळजी घेत होते आणि बहुतेक गरीब आणि आरक्षित होते. महिलांनी बुरखा घातला होता. लिबियाने तेल, नफा, जमीन, शिक्षण, आरोग्य सेवा आणि गृहनिर्माण सुधारले आणि सामायिकही केले. स्त्रियांना अधिकार मिळाले आणि लोकांची काळजी घेण्यासाठी लिबिया आफ्रिकेतील सर्वोत्तम बनला. लिबियातील लोक आता अधिक काळ जगतात आणि त्यांची सरासरी वय 77 आहे. अनेकांना वाचता येतं, पण आदिवासीवाद, भटक्या विमुक्तपणा, निरक्षरता आणि स्त्रियांवरील मर्यादा यामुळे लोकशाही कठीण होती. नव्या नेत्याने अधिकाधिक लोकांना सामावून घेण्यासाठी परिषदी केल्या. जुन्या सरकाराला लोकशाही आवडली नाही. लोक बोलू शकत नव्हते. शहरे जसजशी वाढत गेली तसे तसे आदिवासी मार्ग लोप पावले. सरकारी नियंत्रणाखालील नोकऱ्या. अरब स्प्रिंगने बदल घडवून आणला. लोकांनी हक्कासाठी लढायला लागले. लिबियात बदल. बेंगाझीमधील मूलभूत सेवा आणि नोकऱ्यांचा अभाव होता, ज्यामुळे कुटुंबांना संघर्ष करावे लागले. लोकांनी त्यांच्या समस्या ऑनलाईन शेअर केल्या, पण प्रसारामधली त्यांच्याकडे दुर्लक्ष केली. बायदा लिबियातील एक शहर, तिथे निर्देशन सुरू झाली. धारणा होणार विलंब किंवा भ्रष्टाचार.
ते इतर शहरांमध्ये पसरले आणि वळले अनावर. बंडखोरांनी गदाफी यांचा सरकाराविरोधात आघाडी म्हणजे युनियनची स्थापना केली, ज्यामुळे गृहयुद्ध झाले. बलाढ्य देशांनी बंडखोरांना पाठिंबा दिला आणि शेवटी गदाफीची सत्ता उलटवून टाकली. लिबियात आता नवे सरकार आले आहे. लोकशाही भवितव्याची आशा पण आहे. आता आपण म्यानमार म्हणजे बर्मा याबद्दल बघूया. म्यानमार हा भारताच्या सीमेला लागून असलेला देश आहे आणि एकेकाळी ब्रिटनची सत्ता इथे पण होती. सागाचे लाकूड, तांदूळ, टीन निर्यात करायचे. रुबी आणि नीलम स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते झाले होते निवडणुका, पण एक संघ राजकीय पक्षांची कमतरता होती. म्यानमारमध्ये अनेक छोटी राज्ये आहेत आणि वांशिक भाषा प्रदेश भारतासारखेच आहेत. आंग सान यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि वांशिक हक्क आणि लोकशाहीत समावेशासाठी करार केला. त्याच्या हत्येनंतर लष्कराने ताबा मिळवला, ज्यामुळे वांशिक गटांनी त्यांच्या हक्काची मागणी केली. 1962 मध्ये उठावने निवडून आलेले सरकार उलथवून टाकले आणि ने विन यांनी उद्योगांचे राष्ट्रीयकरण करून मोफत सार्वजनिक आरोग्य व शिक्षण व्यवस्था स्थापना केली. म्यानमार मधील बदल 2008 पासून म्यानमारमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आणि देशाचे नाव बदलून रिपब्लिक ऑफ डेमोक्रेसी करण्यासाठी सर्वमत घेण्यात आला आहे. मात्र अजूनही सरकार अशांत लष्करी नामकरणांच्या माध्यमातून स्थापना होत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2010 ची निवडणूक पाहिली, पण सू की निवडून लढवू शकल्या नाहीत आणि त्यांचा पक्ष सामील झाला नाही. लष्कर समर्थित युनियन सॉलिडॅरिटी आणि डेव्हलपमेंट पार्टीने बहुसंख्य जागा जिंकल्या. निवडणुका घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. लष्करी जुटांच्या जागी राष्ट्राध्यक्ष थेन सीन यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कायदेविषयक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. सोनपतींनी समाजवादी असल्याचे भासवले पण श्रीमंत झाले.
विद्यार्थ्यांनी विरोध केला, पण त्यांना रोखण्यात आले. आंग सान यू की यांनी लोकशाहीसाठी लाट दिला, पण त्याला अटक करण्यात आली. इतर देशांनी व्यापार बंद केला, फटका बसला, अर्थव्यवस्था. जनतेला लोकशाही पण हवी आहे. लोकशाही आणि हुकुमशाहीची काही वैशिष्ट्ये. दोन देश लोकशाहीसाठी लढले, पण गरिबीला कारणीभूत ठरणारे नियंत्रित सरकार होते. नागरिकांनी निष्पक्ष निवडणुका, अभिव्यक्तीत स्वातंत्र्य आणि पक्षांची मागणी केली. म्यानमार आणि लिबिया या दोन्ही देशांमध्ये लष्करी राजवट होती आणि राजकीय आणि वांशिक विभाजनामुळे त्यांना आव्हानाचा सामना करावा लागला. मार्च फॉर डेमोक्रेसी. लोकशाहीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली आणि जन्माधिकार नाकारून जगभर पसरली. औद्योगिकरण आणि वसाहतवादाने मदत केली. प्रत्येक देशाचे लोकशाहीचे स्वतःचे मॉडेल असते. लोक लोकशाहीसाठी लढतात. श्रीमंतांना धोरणवार नियंत्रण ठेवण्यापासून रोखण्यासाठी काही देशांमध्ये सर्वहार वर्गाची हुकुमशाही होते. 1991 मध्ये काही लोकशाही झाल्या, पण काही अजूनही लढाई आणि लष्करी राजवटींसह झगडतच आहेत. लोकशाही हा प्रश्न सोडवण्याचा योग्य मार्ग आहे. निष्कर्ष. लिबिया आणि म्यानमार या दोन्ही देशांना त्यांच्या लोकशाही स्थित्यांतरात अडथळे आले आहेत. स्थिर आणि सर्वसमावेशक प्रशासन प्राप्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि नागरी समाजांच्या समर्थनाची आवश्यकता आहे. मिलिशियामुळे लिबियाचे राजकारण कुमकुमावत झाले आहे, तर म्यानमारची लोकशाही बंडखोरांनी थांबवली आहे.